हेलो एवरीवन, वेलकम टू इंडिया बडी। आप सभी का स्वागत है आपके अपने चैनल इंडिया बडी में। स्टूडेंट्स, आप तो जानते हैं कि वर्षा मैडम ने अभी अभी एक प्रेस कॉन्फ्रेंस किया था 10th के स्टूडेंट्स के लिए कि कैसे उनका इंटरनल असेसमेंट के बेस पे ही रिजल्ट बनने वाला है। लेकिन उस पे धनंजय कुलकर्णी सर वही सर है जिन्होंने PIL डाला था अगेंस्ट दी 10th के कैंसिलेशन एग्जाम के लिए। उन्होंने भी अपने बारे में बताया है, अपना अपडेट दिया कि वो क्या आगे डिसाइड करने वाले हैं। उसका मैं पूरा न्यूज़ क्लिप आपको मैं इसी वीडियो में पीछे दे रहा हूं। बहुत सारे स्टूडेंट्स ऐसे कि जिनको मराठी नहीं समझता, तो उनके लिए मैं एक चीज बता दूं कि वर्षा मैम ने बोला है कि जो रिजल्ट बनेगा वो 50% मार्क्स जो रहेगा वो आपके 9th के बेस पे रहेगा एंड 50% आपके 10th के बेस पे रहेगा। उसके बाद आपको 11th के एडमिशन के लिए CET देना होगा एंड जो बच्चे CET नहीं देना चाहते तो उनको सेकंड प्रायोरिटी दी जाएगी। मतलब पहले जिन बच्चों ने CET दिया है उसके स्कोर के बेस पे कॉलेज के एडमिशन होंगे। अगर सीट कहीं पे बच जाती है तो फिर जिन्होंने CET नहीं दिया वो अपने 10th के मार्क्स जो उनका रिजल्ट बना है 10th का उसके बेस पे एडमिशन ले सकते हैं। साथ ही साथ यहाँ पे एक ऑप्शन और रखा है कि जिन बच्चों को अपना 10th का मार्क्स पसंद नहीं आया है और वो चाहते हैं कि उनको और डिजर्व करते थे तो वो बेसिकली एक बार पेपर वापस अलग से भी दे सकते हैं। लेकिन वो कब तक जाएगा पेपर उसका कुछ आइडिया नहीं है। और वर्षा मैम ने ये भी बोला है कि जो आपका 10th का मार्कशीट रहेगा, रिजल्ट रहेगा, वो जून एंड तक आ जाना चाहिए। अब दूसरी इंपॉर्टेंट चीज ये है कि धनंजय कुलकर्णी सर ने अपनी पॉइंट रखी है। उन्होंने बोला है कि पहले तो है 10th के बेस 9th और 10th के बेस पे रिजल्ट बनाना थोड़ा फॉल्ट हो रहा है। दूसरी इंपॉर्टेंट चीज वो बोल रहा है कि 11th के लिए CET रखना है। फिर आपने बोला कि अगर कोई बच्चे को पसंद नहीं आ रहा है तो वो फिर से पेपर दे सकता है। मतलब एडमिशन के पूरे प्रोसेस में जो पूरा एक गोलमाल जैसा पूरा सिस्टम बन सकता है कि बच्चे बहुत ज्यादा कंफ्यूज हो सकते हैं। तो ये धनंजय कुलकर्णी सर ने बोला है। उन्होंने बोला ये पॉइंट मैं अपना हाईकोर्ट में रेस करने वाला हूं एंड बाकी उन्होंने बोला कि सारा डिसीजन हाईकोर्ट के ऊपर छोड़ दिया जाएगा। तो ये तो मैंने शॉर्ट में बता दिया स्टूडेंट्स, लेकिन जिन स्टूडेंट्स को पूरा अच्छे से डिटेल में देखना है अब आप ये न्यूज क्लिप देखिए। एंड प्लीज स्टूडेंट्स मैं बोलूंगा आप चैनल को सब्सक्राइब करके रखिए क्योंकि आगे हम बताने वाले कि कैसे आपको CET में कैसे परफॉर्म करना है ताकि आप बहुत अच्छे मार्क्स लेके आओ। और साथ ही साथ आपके कि क्या प्लान किया जाए कि किस तरीके से आपको आगे हमको ये 10th का जो पेपर है इसके रिजल्ट एंड एवरीथिंग के बारे में तो सब इंफॉर्मेशन मैं देने वाला हूं। 12th स्टैंडर्ड के स्टूडेंट्स के लिए भी मैं यही बोलूंगा कि आप थोड़ा सा वेट कीजिए, पॉजिटिव न्यूज आपके लिए भी आने वाली ही है। स्टूडेंट्स, मैं जानता हूं तारीख पे तारीख वाला सिस्टम है, बट डेफिनेटली याद रखो हमको तारीख पे तारीख चलेगा लेकिन हमारे साथ जस्टिस हमेशा होना चाहिए। तो फाइनल चीज है जस्टिस, उस चीज को हम लेके चल रहे हैं एंड जितना हो सके उतना इस वीडियो को शेयर कीजिए। चलिए अब हम वो पूरा न्यूज क्लिप देख लेते हैं। सो थैंक यू वेरी मच फॉर वॉचिंग इंडिया बडी। अब हम न्यूज क्लिप की तरफ बढ़ते हैं। नमस्कार, दुपारच्या बातम्यांमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। मी ज्ञानदा कदम, आपण पाहताय ABP माझा। 10वीची परीक्षा रद्द करण्याच्या निर्णयावर राज्य सरकार ठाम आहे। लेखी परीक्षेच्या ऐवजी आता अंतर्गत मूल्यमापनाच्या आधारे विद्यार्थ्यांना गुण दिले जातील। शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी पत्रकार परिषद घेत याची माहिती दिली। त्याचसोबत 10वीचं अंतर्गत मूल्यमापन आणि 11वी प्रवेशासाठीचे निकषही त्यांनी जाहीर केले। अंतर्गत मूल्यमापन 100 गुणांचं असेल। विषय निहाय 50 गुण 9वीच्या निकालावरती आधारित असतील तर 50 मार्क 10वीचा गृहपाठ, प्रात्यक्षिक आणि तोंडी मूल्यमापनावरती आधारित असतील। 10वीचा निकाल जून महिन्याच्या शेवटपर्यंत जाहीर करण्याचा मानसही वर्षा गायकवाड यांनी व्यक्त केला। त्याचप्रमाणे 11वी प्रवेशासाठी सामायिक प्रवेश परीक्षा घेतली जाईल आणि त्यातील गुणांवरती आधारित प्राधान्याने प्रवेश दिले जातील असेही शिक्षण मंत्र्यांनी स्पष्ट केलं। या सगळ्या संदर्भातली माहिती देताना राज्याचे शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी काय म्हटलं आपण पाहूया। विद्यार्थ्याचे इयत्ता 10वी वर्षातील अंतर्गत लेखी मूल्यमापनाला आम्ही 30 गुण देत आहोत। विद्यार्थ्याचे 10वीचे गृहपाठ, तोंडी परीक्षा किंवा प्रात्यक्षिक परीक्षा याच्या आधारावर आम्ही त्याला अंतर्गत 20 गुण देत आहोत आणि विद्यार्थ्याचा 9वीचा विषय निहाय अंतिम निकाल यांना आम्ही 50 गुण देत आहोत। म्हणजे 50 गुण आम्ही वेटेज जे आहे ते जर आपण बघितलं विषय निहाय 100 गुणांपैकी तर 9वीचे संपादन केलेल्या गुणांपैकी 50% आपण भारांश देत आहोत आणि 10वीचे संपादन ज्यांनी केलेलं आहे त्यासाठी आपण 50% आपण भारांश देत आहोत। इयत्ता 11वी प्रवेश परीक्षा राबवताना सामायिक प्रवेश परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांना म्हणजे ज्यांनी CET दिलेली आहे अशा सामायिक प्रवेश परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांना सामायिक प्रवेश परीक्षेतील गुणाच्या आधारे
गुणवत्तेनुसार सर्व कनिष्ठ महाविद्यालयामध्ये प्राधान्याने प्रवेश देण्यात येईल. सामायिक प्रवेश परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांच्या प्रवेशानंतर कनिष्ठ महाविद्यालयातील रिक्त असलेल्या जागा ज्या विद्यार्थ्यांनी सामायिक प्रवेश परीक्षा दिलेली नाही अशा विद्यार्थ्यांसाठी खुल्या असतील व त्या जागेवर सामायिक प्रवेश परीक्षा न दिलेल्या विद्यार्थ्यांना इयत्ता 10वीच्या मूल्यमापन पद्धतीनुसार मिळालेल्या गुणाच्या आधारे गुणवत्तेनुसार प्रवेश देण्यात येईल. ज्या मुलांनी CET ज्यांनी सामायिक प्रवेश परीक्षा दिलेली आहे त्यांना आम्ही प्रथम पाण्यादादाने कॉलेजमध्ये प्रवेश दिला जाईल आणि रिक्त असलेल्या जाग्यावरती ज्या मुलांना आम्ही जे मूल्यमापन करून मार्क देणार आहोत त्यांना त्या ठिकाणी ॲडमिशन देण्यात येईल. अशा तऱ्हेचा आज आम्ही 2 GR या ठिकाणी देत आहोत, ज्याच्यामध्ये मूल्यमापन कसं असेल. ज्या मुलांना असं वाटलं की ह्या मूल्यमापन आम्ही समाधान नाही त्यांच्यासाठी 2 संधी आम्ही देत आहोत. सामान्य परिस्थिती झाल्यानंतर कोविड-19ची आणि 11वीच्या प्रवेशासंदर्भामध्ये सुद्धा सर्व पातळीच्या शाळा ज्या आहेत म्हणजे बोर्डाच्या शाळा आहेत यांच्यासाठी आम्ही एक कॉमन CET घेणार आहोत आणि त्याच्यामधून जे विद्यार्थी येतील त्यांना आम्ही प्रथम संधी देऊन रिक्त जागेवरती आपले जे अंतर्भूत गुणाच्या माध्यमातून विद्यार्थी असतील त्यांना आम्ही संधी देणार आहोत. तर सरकारनं 11वीमध्ये प्रवेश कसे मिळतील, पॅटर्न काय असेल या सगळ्या संदर्भातली आपली भूमिका स्पष्ट केली आहे. शिक्षण तज्ज्ञ धनंजय कुलकर्णी सध्या आपल्या सोबत आहेत. कुलकर्णी सर नमस्कार, आपलं स्वागत आहे. नमस्ते. आत्ताचा हा जो पॅटर्न आहे तो विद्यार्थ्यांची गुणवत्ता नेमकी ओळखून त्यांना 11वीमध्ये प्रवेश देण्याच्या दृष्टिकोनातनं कितपत फायदेशीर आहे किंवा संयुक्तिक आहे? खरं तर शासनाचा आत्ताच हा GR आलेला आहे आणि न्यायालयात ते त्यांचं प्रतिज्ञापत्र या संदर्भात सादर करतील. त्या प्रतिज्ञापत्राला आम्ही न्यायालयात उत्तर सादर देऊच, कारण आपल्या याचिकेसंबंधात त्यांना न्यायालयाने आपलं प्रतिज्ञापत्र सादर करायला सांगितलं आहे. परंतु आता जी सगळी ऐकल्यानंतर 2च गोष्टी स्पष्ट होतात की ते अंतर्गत मूल्यमापनाच्या आधारे परीक्षा देणार आहेत, त्यांना CET द्यायला लावणार आहेत आणि ज्यांना समाधानकारक झालं नाही त्यांची पुन्हा परीक्षा पण घेणार आहेत. म्हणजे परीक्षाही द्यायची आहे, CET पण द्यायची आहे आणि अंतर्गत मूल्यमापनाच्या आधारे 10वी उत्तीर्ण पण व्हायची. अशा 3 प्रकारच्या अंतर्गत आणि बाह्य परीक्षांना विद्यार्थ्यांना तोंड द्यायचं आहे. पुन्हा 11वीचा प्रवेशाचा गोंधळ याच्यातनं निर्माण होणारच आहे की त्यांना CET अंतर्गत मूल्यमापनाच्या आधारे मिळालेले मार्क अधिक गृहीत धरायचे का नंतरचे जी ज्यांना समाधानकारक नाही त्यांच्यासाठी जे स्वतंत्र परीक्षा घेणार आहेत त्याचे गुण 10वीच्या 11वीच्या प्रवेशासाठी गृहीत धरायचे. याच्यातनं भरपूर वाद भविष्यामध्ये उत्पन्न होणार आहेत. त्यामुळे ही सगळी शासनाचे नियम आहेत ते न्यायालयामध्ये टिकले पाहिजेत आणि न्यायालयात टिकले तर याची अंमलबजावणी होणार आहे. त्यामुळे उच्च न्यायालय आहे किंवा सर्वोच्च न्यायालय आहे या दोन्ही ठिकाणी या सगळ्या नियम निकषांची पडताळणी होईल आणि अंतिम निर्णय हा शासन न्यायालयाच्या आदेशानुसारच होईल अशी आमची त्याच्यातली अपेक्षा आहे. दुसरा मुद्दा विद्यार्थ्यांसाठी हे किती त्रासदायक आहे? तुम्ही म्हणताय तसं की CET पण द्यायची, अंतर्गत मूल्यमापन सुद्धा होणार आहे. जी मुलं समाधानी नाहीत त्यांची पुन्हा परीक्षा सुद्धा सरकार घेणार आहे असं म्हणताय. विद्यार्थ्यांच्या दृष्टीने हे सगळं किती क्लिष्ट आहे, त्रासदायक आहे? विद्यार्थ्यांच्या दृष्टीने हे क्लिष्टच आहे. विद्यार्थ्यांना सर्व प्रकारच्या समस्यांना याच्यातनं तोंड द्यावं लागणार आहे. 11वीच्या प्रवेशाच्या समस्येला तोंड द्यावं लागणार आहे. पुन्हा त्यांची जी 10वीची मूलभूत परीक्षा आहे त्याच्या गुणवत्तेबाबतही शासन साशंक आहे. म्हणजे त्यांना ते नंतर परीक्षा पण घेणार आहेत आणि आधी अंतर्गत मूल्यमापन देणार आहेत. पण जे मूल्यमापन काल्पनिक आहे म्हणजे प्रामुख्याने आता गृहपाठाचे मार्क कधी गृहपाठ दिला आणि कधी त्याचे मूल्यांकन झालं हे आज तुम्ही सांगू शकता का? सांगता येणार नाही. की त्याची युनिफॉर्मिटी नाही आहे हे शासन त्यांच्या परिपत्रकात म्हणते. याच्यामध्ये युनिफॉर्मिटी नाही म्हणून आम्ही CET घेणार आहोत. त्यामुळे शासनाच्या म्हणण्यामध्येच विसंगती आहे. त्यांच्या मूल्यमापनावरती विश्वास नाही ही वस्तुस्थिती याच्यातनं स्पष्ट होतीये. त्यामुळे पालकांनी न्यायालयाच्या निर्णयाचा योग्य तो आदर करावा. परीक्षा ही कोविड परिस्थिती निवडल्यावरती शासन घेणारच आहे. त्यामुळे तीच परीक्षा जर त्यांनी सर्वांसाठी घेतली तर हे प्रश्न आधीचे जे काही गोंधळ निर्माण होणार आहे या सगळ्या ह्याच्यातनं तो टाळता येईल आणि सर्वसमावेशक परीक्षा घेणं हा त्याच्यावरचा उत्तम पर्याय आहे कोविड निवडल्यानंतर. पण न्यायालयाचे निर्णय अंतिम आहेत त्याच्यावरती चर्चा होईल. कुलकर्णी सर धन्यवाद आपल्या सविस्तर विश्लेषणाबद्दल आणि प्रतिक्रियेबद्दल.